लागून नियम काढले, पण त्यावेळेला ह्या आटणीवाल्यांना आणि टचवाल्यांना हे संपूर्णपणे मारायचं का सोडलं? कारवाया पण सगळ्या सराफांच्या झालेल्या आहेत, अन्याय ती सराफांनी त्यांच्यावर केलेला आहे, आणि तरी पण आटणीवाल्यांच्या बाबतीत तुम्ही हा नियम तयार करता. आता तुम्ही इथून जाता, जर आटणीवाल्यांनी जर तुमच्या मुलीचा टचच नाही काढला किंवा आटलंच नाही, तुम्हाला मार देणार कसं देणार आहे? कधी तो म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाची गरज आहे. आपण प्रत्येक जण एकमेकाला एकमेकाशी बांधले गेलेलो आहे. आटणीवाला असेल, पोलीसवाला असेल, टचवाला, मुलीवाला, सगळीच आपण बांधव म्हणून वापरतो. मग व्यवसाय करत असताना सर्वांचा बरोबर घेत होता. अडचण काय? आपण समितीच्या माध्यमातून तेच काम चालू केले. संपूर्ण आटणीवाले म्हणजे संलग्न व्यवसाय, त्याच्यामध्ये कुठल्याही जातीची आट नाही, कुठल्याही जातीसाठी आपण काम करत नाही. मान्य तो आपला पारंपरिक व्यवसाय, पण आपला व्यवसाय सुद्धा करत असताना आपण तेवढ्याच ताकदीने त्याला मांडू ना, आणि कायद्यामध्ये त्या तरतुदी आहेत. हे सोडून कुठंतरी टाकला तर काही गोष्टी करायच्या, एकमेकांमध्ये मार्केटमध्ये तुला भाव तयार करायचा, हे बंद करावं लागेल. आपल्याला आपलं बारामतीचं मार्केट एकत्र केल्याशिवाय मार्ग नाही. अगदी तुम्ही असोसिएशन म्हणून सगळेजण एकत्र या. माझे असणारे शिलेदार 11 समितीचे कार्यकर्ते हे तुमचं प्रोटेक्शन केल्याशिवाय राहणार नाही. अगदी तुम्ही व्यवस्थित